लोकनेते शिवचंद्र तायडे यांच्यावरील खोटे गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत. मराठा बहुजन समाज बांधवांची मागणी. गोरगरीब आणि कष्टकरी बहुजन समाजाचे लोकनेते माननीय शिवचंद्र तायडे आणि इतर तिघांवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत अशी जोरदार मागणी आज समाज बांधवांनी तहसीलदार नांदुरा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात नमूद करण्यात आलेलं आहे की शिवचंद्र तायडे हे गेल्या 25 वर्षांपासून समाजकारण आणि जनहिताचे कार्य करत असून सर्व धर्म आणि सर्व समाजामध्ये त्यांनी विश्वास आणि आपुलकीचे संबंध निर्माण केलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर राजकीय दबावाखाली खोटे आरोप लावून बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे आरोप कोणत्याही शहानिशी विना करण्यात आलेले असून ते राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप करण्यात आलाय. कार्यकर्ते आणि समाज बांधवांमध्ये यामुळे तीव्र संताप असून काही अप्रिय घटना घडण्यापूर्वीच प्रशासनानं हे गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यामध्ये मराठा बहुजन आणि सर्व जातीय जनसामान्य लोक निवेदन देताना हजर होते. त्याला हा खोटा आहे. शिवाभाऊ फक्त एका समाजाचे नसून संपूर्ण समाजाचं नेतृत्व गेल्या 25 वर्षापासून ते करताय. आपण जर त्याचा इतिहास पाहिला तर एका काय एसटी समाजाचा जर एखादा पंचायत समितीची सीट असेल, जिल्हा परिषदेची सीट असेल, त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी त्या समाजाला मदत केलं आहे, सहकार्य केलं आहे आणि त्यांनी निवडून सुद्धा आलेलं आहे. अशा समाजसेवक माणसावर जर खोटे आरोप होत असतील तर हे आरोप आपण सर्व समाज म्हणून आपण उधळून लावले पाहिजे. एक म्हण आहे, गांडू भड़वे रण चढ़े हो गए मर्दों के हाल. गांडू भड़वे रण चढ़े हो गए मर्दों के हाल. पतिवर्ता भूकी मुळे पेढे खाय छिनाल. अशी स्थिती या मतदारसंघामध्ये झाली आहे. अरे आम्ही मर्द आहो आणि तुम्ही खोटे आरोप लावून जर तुम्ही एक असा मर्दासारख्या माणसाला जर तुम्ही या अमनुष्यपणे या राजकीय हेतूने जर अशा पद्धतीची वागणूक देत असेल तर सर्वसामान्य लोक पेटून उठतील आणि त्यांना नक्कीच त्यांच्या पाठीशी उभे राहतील एवढंच या माध्यमातून सांगतो. आणि शिवभाऊंच्या या कार्याला आम्ही अनेक वर्ष त्यांचे मंगल कार्यालय त्यांनी दिले, अनेक सभागृह गेले, अनेक मोर्चामध्ये त्यांचा सहभाग असतो. अशा त्या घरातील जोडप्यांना, उमाताईंना किंवा शिवभाऊंच्या मागे संपूर्ण समाजच नाही तर इतर सर्वच समाज, बहुजन समाज हा शिवभाऊंच्या पाठीमागे आहे असं जाहीरपणे आम्ही सांगतो. आणि लवकरात लवकर प्रशासनाने सुद्धा याची एक भावनिक साथ समाजाच्या वतीने आपण घ्यावी आणि प्रशासनाने योग्य चिकित्सा करावी. ते फक्त भांडण आवरण्याकरता गेले होते. CCTV मध्ये कुठेही शिवभाऊ दिसत नाही. पण अशा तुम्ही नीच वृत्तीचं काम करून जर शिवभाऊंना अडकवत असाल तर निश्चितच आम्ही समाज म्हणून आणि बहुजन वर्ग म्हणून आम्ही निश्चित शिवभाऊंच्या पाठीशी आहे असं जाहीरपणे सांगतो. आणि यापुढे जर या कामासाठी आंदोलन जर करायचं काम पडेल तर भविष्यामध्ये आंदोलन सुद्धा आम्ही करूया. तर सर्वांना विनंती आहे की एकदा आपण जोरदार नारा देऊन शिवचंद्र तायडे साहेबांना आपण सोबत करूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय जिजाऊ, जय शिवराय. आमचं तुमचं नातं काय. जय जिजाऊ, जय शिवराय. आवाज स्थिर ठेवा कॅमेरा. जय जिजाऊ. सामाजिक कार्यात सिंहाचा वाटा असलेले मराठा समाजाचे नेते आदरणीय शिवचंद्रभाऊ तायडे व त्यांचे चिरंजीव शंभूभाऊ तायडे हे गावातील एक भांडण आवरण्यासाठी गेले. कारण मराठा समाज हा नेहमीच मोठ्या भावाच्या भूमिकेत असतो. गावातील कोणाचे सुखदुःख पाहण्याचं मराठा समाज आवर्जून स्वतःहून धावून जात असतो. तर गावातील दोन गटातील वाद अडवण्यासाठी आपल्या गावातील वाद आपसात घ्यावा याकरता एक जे निर्मळ मनाने तिथे गेलेले शिवभाऊ तायडे यांच्यावर समोरील व्यक्तीने जाणीवपूर्वक राजकीय देशापोटी खोटा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलेला आहे. वास्तविक पाहता मराठा समाज हा प्रत्येक समाजाला घेऊन चालतो. प्रत्येकाला मोठ्या बंधूप्रमाणे, छोट्या बंधूप्रमाणे ज्यांचं नातं आहे. परंतु काही राजकीय लोक त्यांच्या फायद्यासाठी दोन समाजात जाणीवपूर्वक तेढ निर्माण करायचा हे कटकारस्थान आहे. याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आमचे शिवभाऊ तायडे अत्यंत निर्मळ मनाचे एक नेते असून मराठा समाजाचं आमचं भूषण आहे. अशा आमच्या समाजाच्या माणसाला जो की कधी आजपर्यंत कुठल्याच जातीचा द्वेष करताना आढळला नाही असा एक प्रेमळ माणूस ज्याच्यावर आज जर असा खोटा गुन्हा दाखल होत असेल तर हा निश्चितच एक निंदनीय विषय आहे. आम्ही संपूर्ण मराठा समाजाच्या वतीने याचा जाहीर निषेध करतो व शासनाला आवाहन करतो की तातडीने आमच्या शिवभाऊ तायडे यांच्यावर झालेला खोटा गुन्हा दाखल हा ताबडतोब मागे घेण्यात यावा. आणि जर तो घेण्यात आला नाही तर समाज याचा मोठ्या प्रमाणात उद्रेक करेल. म्हणून जर शिवभाऊवर जो गुन्हा दाखल झालेला तो मागे घ्यावा आणि यानंतर मराठा समाजाला कोणी वाटेला जाण्याचा प्रयत्न करू नये आणि खोटा राजकीय खटाटोप करून आम्हाला अडकण्याचा प्रयत्न करू नये अशी मी आमचे जे वैरी आहेत त्यांना सुद्धा आवाहन करतो. आणि जर यापुढे अशा घटना घडल्या तर आम्ही समाज आज जरांगे पाटलामुळे एकवट झालेला आहोत
आम्ही यापुढे मोठ्या ताकदीने एकनिष्ठ राहू आणि आमच्या समाजात कोणत्या बांधावर जर खोटा गुन्हा दाखल करत असेल तर आम्ही त्या ऐरागैराची खैर करणार नाही असे आम्ही जाहीर करतो. जय जिजाऊ, एक मराठा, एक मराठा. लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी प्रकाश खंडागळे, नांदुरा. लोकनायक न्यूज